नाही कळली तरी वाचा, आपल्याला कळावी एवढी पात्रता नाहीच. तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल, ज्ञानेश्वरीला तुम्ही कळला, तुमच्या जीवनाला कृतार्थ केल्याशिवाय सोडणार नाही ते माऊली, एवढी ताकद त्या ज्ञानेश्वरीमध्ये. वाचा, तुम्हाला नाही कळलं त्याला कळलं, कथा वाचा, भोजन करा, जमेल तसं करा, पण करा, विनंती माझी. हा अनुभव घेऊन बघायचा. माणसाला देवाचं नाव काय देतं? अरे 23-24 वर्षाची पोरगी आहे मी, काय केलं आयुष्यातून? फक्त संतांवर विश्वास ठेवला, परमात्म्याची कास धरली आणि त्याच्या चरणावर मस्तक ठेवलं. आज अख्खा महाराष्ट्र आमच्या चरणावर मस्तक ठेवतो का, तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवतो. अजून काय द्यावं देवाला? हे ज्ञान भक्ती सहज बघतो एक वटला मज, तोची मीही केवळ तुझं श्रुतही आहे. माऊली म्हटले त्याच्या दारी गेलो, नुसतं देवाच्या दारात गेलो, देवाने काय कमी केलं? द्वारकेचा राणा त्यांनी माझं सांभाळलं, माझ्या शब्दाला खरं केलं. अजून काय करायला? मी बोलू आणि ते खरं, एवढं देवाने कृपा केली. फक्त परमार्थ, बाकी काहीच निस्वार्थी. व्यासमुनी इशारा करून सांगतात, विदुरांच्या इशाऱ्यामुळे पांडवाचा जीव वाचला. कारण कौरव सोडून फक्त विदुराला माहित होतं, विदुर महाभारताच्या काळात पंतप्रधान होता. विदुराला माहित होतं की पांडवासाठी बांधलेला महाल लाख्याचा आहे, जो जाळला जाणार आहे. उंदराच्या साह्याने विदुराने भर सभा मंडपातनं अर्जुनांना आणि पांडवांना भुयारी मार्ग दाखवला. त्यांच्या इशाऱ्यामुळे पांडवांचा जीव वाचला. व्यास मुनींच्या इशाऱ्यामुळे तुम्हाला मोक्ष मिळेल. त्याच्यात काही हरकत नाही, काही नाही जमलं. चहुर्वेदी जाणं, साही शास्त्री कारण, अटराही पुराण, हरीसीच राती, दुसरीकडे कुठं जायची गरज न लगती सायास जावे, सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी आवडी आनंद. फक्त काय करायचं? हरिमुखे, एवढंच तत्व, एवढंच कर्म सांभाळायचं. कसं करावं? काही नाही, सोपं. दोन्ही हात वर करा, प्रेमाने दोन्ही. लक्ष्मी शारंग धरे सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंग धरे सीतापती रघुवीर राधा गोविंद, तुम्ही एवढे जमले यायला अर्धेच कीर्तन ऐकायला आहे, अर्धे एकाच कामासाठी आले, टीव्हीत बघितली, एकदा समक्ष बघायची. तुमचं खरंच बघा कलियुगच आहे, हो की नाही? पण एक वाक्य नक्की सांगेल, कीर्तनकारामुळे कीर्तन कधी मोठं होत नाही, कीर्तनामुळे कीर्तनकार मोठा होतोय. आयुष्यभर लक्षात ठेवा. मोठं आहे ते व्यासपीठ आहे, व्यक्ती कुठल्याच चॅनलमुळे महाराज मोठा होत नाही. हा, महाराजामुळे चॅनल मोठी झाली हे मात्र खरं. त्यामुळे कुठल्याच महाराजाला हे फेन ते फेन दुष्कन दुष्कन सुष्कन काय आहे ना, तो हरिभक्त आहे हेच फार मोठं वाक्य आहे त्याचं. ते विनोदाचार्य समाज प्रबोधनकार, लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कीर्तनकाराकडे बदलतो. अपेक्षा करतो समाज. लोक एकमेव पदवी हरिभक्त परायण, याच्या पलीकडे मोठं भाग्यच नाहीये की मी त्या मालकाचा दास आहे ज्याचं मोठं मन एवढं आहे की ते त्याच्या दारात गेल्यावर आम्हाला त्याचा अधिकार देतो. याच्या पलीकडे काहीच नको. मिळेल कळत नाही असं नाही, सगळं कळतंय आपल्याला. माणसं उगव प्रशंसेसाठी करतात, कळत नाही, सगळं कळतं. कळत कसं नाही? माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही?
सगळं कळतं. आता मार 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 मारतो रात्री बायकोला. सकाळी तिलाच म्हणतात नव्हतं का मारायचं, पिल्यावर कळत नाही, एवढं दूर कळत नाही. हात मावळून घ्यायचं बरं कळतो. आता काय करायचं माय कळत नाही त्यांना. तिला ना टोपल्यावर शेळीच्या लेंड्या समोर नेऊन ठेवायच्या त्यांच्या. कळत नाही त्यांना. त्यांना म्हणायचं काळ म्हणू काही ताकद वाढती वाढल्या काढायचं आपलं करून कळतंय का नाही बघू काय तेवढं खरे का. अहो किती टाकलेली असू द्या तेवढ्या धुंदीत म्हणे येडाय मम्मी कळत सगळं काय नाटक करते ते सगळं कळत. कळत कसं नाही. आणि ते डोक्यातनं काढून टाकाय औषध आणि इंजेक्शनला दारू सुटते म्हणून. काय होत नाही असलं असलं औषध वळ इंजेक्शनला दारू सुटली असती ना माय महाराष्ट्रातल्या माय मावल्यांनी मंगळसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि त्याला झोपीतच दिलं असतं. झोपीत दिलं असतं त्याला दिलं असतं. इमानदारीने सांगा तुझ्या माय मावल्या दिलं असतं का नाही. त्रासच तेवढा. माणसं माय मावले कीर्तनाकडे 2-4 तरी येऊन लेट येत काय करावं. ऐकणार ती माणसं नाहीये ती ऐकत नाही ती. महाराजाचं काय देव जरी आला तरी ऐकणार. देवाला सुद्धा म्हणणार तुझ्या काय बापाची पेतो का किती काय साधी माणूस आहे वेळ. तुम्हाला एक काय सांगते संगत कधीच माणसाला सुधरू देत चुकीची असेल. कर्णासारखं अधिकारी व्यक्तिमत्व भगवंताने स्वतःच्या रथात बसवलंय. कर्णाला गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं अरे आलतू फालतूचा नाही सूर्याचा मुलगा आहेस तू, तुला आंब्याच्या मुलाशी मैत्री शोधते का. देवाने खरं सांगितलं तरी कर्ण म्हटला फार मोठ्या मनाचा मित्र आहे माझा. चालायला लागलो आम्ही कधी नगरीत न तर मला पालखीत बसवतो आणि स्वतः माझ्या पुढे चालत चालतो. देवानं सांगावं आंधळ्यासोबत राहून तूही आंधळा झालास. अरे तुला पालखीत बसवलं जातं कारण लोकांच्या नजरेस तू पडू नये. माहीत आहे दुर्योधनाला जर समाजाने कर्ण पाहिला तर अख्खा समाज राजा कर्णाला समजणार आहे दुर्योधनाला नाही. या कपट नीतीमुळे तुला पालखीत कौतुकाच्या बसवलं जातं आणि स्वतःचं अस्तित्व मोठं केलं जातं. एवढं सांगूनही कर्णानं ऐकलं. आता माझं वाक्य गांभीर्याने ऐका. देवाचंही ऐकू देत नाही त्याला संगत म्हणायची. आणि आपल्यासारख्याला सुद्धा अधिकारी बनवते त्याला संतांची संगत म्हणायची. फार चांगलं असतं. संगत आणि पंगत कधी चुकू द्यायची. स्वतःच्या जीवेच्या लालसेपोटी जे दुसऱ्याचा जीव घेतात त्याच्या पंक्तीला कधी बसायचं नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते प्रत्येकाचं वाटोळं करतात त्याच्या संगतीला कधी राहायचं नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा जीव घेणाऱ्याची पंगतही नसावी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी पुढच्याचं वाटोळं करणाऱ्याची संगतही नसावी. आम्हाला काही नको देणार. जर तू आमची राखणदारी करतो तर आम्हाला काय कमी पडणार. आम्ही फक्त तुझं भूषण करा. जगाचा मालक राखणदारी करतोय. आम्हाला काही करायची गरज नाहीये. सुंदर नामचिंतनाचा अट्टास गणेश जयंती निमित्त वर्धापन दिन सोहळ्याच्या या शुभ मुहूर्तावर सर्व ग्रामस्थ मंडळीच्या माध्यमातून सुंदर असं नियोजन. गोड टाळकरी अगदी या वयात जर ही मुलं इथं उभा आहेत तर विश्वासानं सांगेल जेव्हा मोठी होती तेव्हा पैसा प्रसिद्धी मिळवतील की नाही याची खात्री नाही पण मायबाप आणि धर्म संभाळतील याची खात्री मात्र व्यासपीठावर देते. सगळ्या चरणाला साष्टांग म्हणण्यावर अगदी गोड सुंदर गायन केलं. हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज, हरिभक्त परायण विजय महाराज अगदी गोड सुंदर दोघांनी अखंडितपणे परमात्म्याची सेवा करत आज हे व्यासपीठ मिळवलं. परमात्म्याची कृपा एवढा गोड आणि सुंदर आवाज त्यांच्या कंठामध्ये
वास करतो. चरणावर साष्टांग दंडवत बहिणीचा तुमच्या चोतार दादा असतील, विनेकरी दादा असतील, सगळ्यांचे मनस्वी आभार. अगदी गोड सुंदर पखावाज वाजवणारे हरिभक्त प्रमाणचे शुभम महाराज अगदी गोड सुंदर पखावाज वाजवतात आणि तेवढाच सुंदर आणि मन मोकळा स्वभावही ज्यांचा आहे त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत माऊलींची कृपा आहे. शिवनिर्मित असणारा पतंग तांडवासाठी वाजवायची ताकद तुमच्या बोटांमध्ये आहे. असाच परमात्मा कृपा करू ही परमेश्वराची प्रार्थना. माझे वडील ज्यांच्यामुळे माझं अस्तित्व कर्तृत्व सामर्थ्य आहे आयुष्यभर त्यांच्या मनात ऋणी आणि माझ्या सहज सोबत आलेले आमचे अनिल भाऊ माळी अगदी प्रगतशील शेतकरी. शेतीचं व्यवस्थापन कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण. शेतकऱ्याचं आयुष्य कसं असावं कारण त्यांचा एकच सगळ्यात मोठं वैभव आहे. त्यांचं कुटुंब एकत्रित आहे म्हणून त्यांच्या शेतीला महाराष्ट्रात किंमत येईल इतकी ताकद त्यांच्या शेतीमध्ये त्यांच्या कर्मामध्ये आहे. जेव्हा कुटुंब एकत्रित असतं ना तेव्हा माणसाची विभीषण सट्टा होता पण रावण विरुद्ध होता. रावण गेला. लक्ष्मण सावत्र होता पण रामा सोबत होता. रामाचा विजय झाला. ही ताकद नात्यात असते. आपली माणसं आपल्यासोबत म्हणजे आम्ही भाऊ वारकरी संप्रदायाची अथुनितीने सेवा करणारे आणि आमच्यावर लेकीसारखं प्रेम करणारे चरणावर साष्टांग दंडवत त्यांच्या आणि माझे कुटुंबीय सगळी मंडळी तुम्ही इथे उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळी अगदी गोड उपस्थित झालात. सुंदर नियोजन केलं. तुम्हाला चरणावर साष्टांग दंडवत. सिस्टमवाले दादा तुमचे मनस्वी आभार. कॅमेरे दादा तुमचे मनस्वी आभार. सगळी मंडळी साष्टांग दंडवत. तुमच्या व्यासपीठावरील सगळी मंडळी सगळ्यांचे मनस्वी आभार. हरिभक्त परायण मोहन भाऊ गिरी अगदी गोड सुंदर ज्यांचं पेटी वाजवणं आणि गायन आहे संगीत विशारद आहे चरणावर साष्टांग दंडवत गुरुजींच्या. अगदी गावात एखादं व्यक्तिमत्व जर वैभवशाली असेल तर ते गावात